आणि कोणत्याही परिस्थितीत त्या सगळ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील, यावर आपल्या युतीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न आम्ही करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो। आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागा आहेत। त्यांनी दोघांनी अशी वाटणी करून घेतलेली आहे की दरवेळेला 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असलेला त्याला जागा शिल्लक ठेवलेली नाही। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। आजच्या बैठकीला आमदार संजय खोडके सुद्धा येत आहेत। वास्तविक संजय खोडके हे आमदार झाल्यापासून आम्ही विसरलेलोच आहे, कारण अनेक वेळेला संघटनेमध्ये खांद्याला खांदा लावून ते काम करत असल्यामुळं पदापेक्षा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख जास्त आहे। माजी आमदार राजेश पाटील आता चंदगडच्या इथं उपस्थित झालेले आहेत आणि मी विश्वास देऊ इच्छितो तटकरे साहेबांना की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीबनंतर निवडणुका लढवणार आहोतच, परंतु ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर कुठल्याही तिघा मित्रपक्षांच्या टीका न करता आम्ही निवडणुका लढवू आणि कोणत्याही परिस्थितीत त्या सगळ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील, यावर आपल्या युतीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न आम्ही करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो। आता जिल्हा मदती बँकेचे काही संचालक आम्ही परदेश दौऱ्यावर गेलो होतो, आजच आम्ही आलो। तर एक 2-3 दिवस मी कोल्हापूर जिल्ह्याच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या। एक आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दुसरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहराचे। आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागा आहेत। त्यांनी दोघांनी अशी वाटणी करून घेतलेली आहे की दरवेळेला 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असलेला त्याला जागा शिल्लक ठेवलेली नाही। तो 80 मागतोय आणि ह्यो 80 मागतोय। आणि मी किती त्यांचे निवडून आले होते याचा का उल्लेख आज करणार नाही, परंतु ज्यावेळेला आम्ही नेते मंडळी बसू, ठीक आहे, कार्यकर्ते म्हणून जागा अधिक मागण्याचा अधिकार त्यांना आहे, परंतु आपला एक तिसरा मित्रपक्ष आहे आणि तो कासवाच्या गतीनं 20 वर्ष सत्तेत आहे, हे मंडळींनी त्यांनी विसरता कामा नये। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।